मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत रत्न आणि आभूषण धोरण 2025ला मंजुरी देण्यात आली। या व्यवसायात 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून त्यातून 5,00,000 नव्या रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे। तुकडेबंदी अधिनियमात सुधारणा करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। याद्वारे महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध आणि त्यांच्या एकत्रीकरणाबद्दलच्या 1947च्या नियमात सुधारणा केली जाईल। राज्यातल्या नागरी भागातल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या धोरणालाही मंजुरी देण्यात आली। यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया आणि त्याचा पुनर्वापर करता येईल। राज्यातल्या 424 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे धोरण राबवलं जाणार आहे। झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाअंतर्गत झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी समूह पुनर्विकास योजना राबवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली। खाजगी सूत गिरण्यांना वस्त्रोद्योग धोरणांतर्गत सरकारी गिरण्यांप्रमाणेच प्रति युनिट 3 रुपये वीज अनुदान सवलत लागू केली जाणार आहे। या सवलतीचा लाभ घेण्यासाठी वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे।